स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता विदाऊट मिस करता। तर जर का तुम्ही माझा अगोदरचा कोल्हापूरचा महालक्ष्मी मंदिरचा ब्लॉग बघितला नसेल तर तो सुद्धा बघा, आणि ज्यांनी कोणी बघितला असेल त्याने आता ज्योतिबाचा ब्लॉग बघायला आले तर त्यांच्यासाठी भरपूर थँक्यू सो मच। आणि बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जेव्हा ज्योतिबाला जात होते तेव्हा आम्ही एसटीने गेलो होतो आणि गाडी घाटातून जात होती, त्याच्यामुळे मी प्रत्येक असं गाडी नागमोडी वळणाचे रस्ते होते त्याचं मी प्रॉपर असं शूटिंग केलेलं आहे। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून की तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल की घाटातून गाडी कशी वळणं घेत होती ते। आणि बाकी ज्योतिबाचा ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला आहे। आता हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया।
जर का आता घाट बघून झाला असेल आणि तुम्ही जर का तो घाट ज्योतिबाला येतानाचा जो घाट लागतो तो जर का तुम्ही स्वतःसुद्धा तिकडे ज्योतिबाला गेला असाल आणि तुम्ही जर का तो घाट बघितला असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि बाकी व्हिडिओ शूटिंगमध्ये जो तुम्हाला मी दाखवलेला आहे ज्योतिबाला येतानाचा जो घाट लागतो तो जर का तुम्ही एन्जॉय केला असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकी आता आपण डोंगरावरती आलेलो आहोत. ज्योतिबाचं जे मंदिर आहे ते डोंगरावरती आहे आणि आजूबाजूला असं काही मोठे आणि काहीच असं हॉटेल वगैरे नाही आहेत. खाण्याची असं भरपूर काही स्टॉल्स नाही आहेत. फार तर एक छोटं चहाचं दुकान वगैरे असतं आणि वडापाव वगैरे किंवा भजी मिसळपाव असं तिकडे अवेलेबल असतं. म्हणजे आजूबाजूला फार मंदिराच्या नियर बाय जास्त करून असं नाही आहे जास्त हॉटेल्स वगैरे. जे काय तुम्हाला मेन कोल्हापूरमध्ये खाली जे आपलं मंदिर आहे ना महालक्ष्मी मंदिर तिकडे सगळं जे काय आहे ते. बाकी डोंगरावरती फार हॉटेल्स वगैरे नाही आहेत. आणि गाड्यांचं जर का बघायला गेलं ज्योतिबाला येणाऱ्या गाड्या ज्या आहेत STसुद्धा असते आणि रिक्षासुद्धा असते. रिक्षा जी असते किंवा प्रायव्हेट गाडी जी असतात त्यांचे रेट जे असतात ते वेगळे असतात. रिक्षा आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा रिक्षा आम्हाला भाडं जे सांगत होती एका माणसाचं ते 40 रुपये सांगत होती. येऊन जाऊन म्हणजे बघा किती झाले असते. आम्ही तर 3 जणं होतो. आणि जे ST आहे त्याचे अर्धे. ST म्हणजे महिलांना तर अर्धं तिकीट आहे आणि जेंट्सला फुल तिकीट आहे पुरुषांना. तर मग आम्ही STनेच गेलो होतो. कारण नेमकं झालं काय आम्ही जेव्हा दुपारच्या टायमिंगला गेलो होतो आम्ही ज्योतिबाला. कारण आम्ही कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे तिकडेच आम्ही ॲक्च्युली उशिरा गेलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला पुढे जायलासुद्धा भरपूर असा टाईम नव्हता. संध्याकाळी ऑलमोस्ट होत आली होती. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट भवानी मंडपमधून आम्ही इकडे आलो मेन चौकामध्ये जिथून आपल्याला ज्योतिबाला जायला ST मिळते. आणि तिकडे गेल्यानंतर ते भाडे शोधत असतात. जे रिक्षावाले असतात ते भाडं शोधत असतात आणि ते एका माणसाला 40 रुपये सांगतात. आणि काही लोकांना माहिती नसतं तर तेव्हा ते 40 रुपये सांगत होते. आणि बाकी प्रायव्हेट गाड्या ज्या असतात त्यांचे रेट्स अजून वॅरी करतात. तर आम्ही ज्योतिबाला जाताना आम्ही STने गेलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला फार काही खर्च आला नाही. STला महिलांना तर अर्धं तिकीट आहे आणि ST जे आहेत ते लवकर असतात. जेव्हा आपण सकाळीच्या वेळेत गेलो दुपारपर्यंत गेलो तर वेळेतच असतात. असं काय फार इश्यू नाही आहे. पण तिकडून यायच्या टायमिंगला म्हणजे ज्योतिबावरून रिटर्न येण्याच्या टायमिंगला थोडा इश्यू होतो. कारण की ज्योतिबावरून जेव्हा रिटर्न येतो तेव्हा तिकडे अर्धा पाऊण तासाला एक गाडी असते. त्याच्यामुळे जेव्हा रिटर्न यायची जी गाडी आहे ती शेवटची गाडी जी आहे ते 7:30 पावणे 8च्या दरम्यानची आहे. त्याच्यानंतर गाडी गेली की त्याच्यानंतर रिटर्न गाडीच नाही आहे. आणि असं सांगत बघा व्हिडिओसुद्धा पूर्ण संपलेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आता पुढे आपण यमाई मंदिरमध्ये सुद्धा जाणार आहोत ते तुम्हाला पुढे समजेलच. ज्योतिबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी आणि माझे मम्मी पप्पा आम्ही निघालो होतो यमाईच्या दर्शनासाठी. यमाई म्हणजे ज्योतिबाची बहीण. आणि यमाई देवीचं मंदिर जे आहे ते ज्योतिबा मंदिरपासून 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावरती आहे. अगदी बाजूलाच आहे ते सुद्धा. आणि तिथे गेल्यानंतर माझे मम्मी पप्पा इकडे हारफूल आणि ओटीचं ताट घेत होते. आणि त्यांचं ताट घेऊन झाल्यानंतर तिथे ते चप्पल वगैरे काढायचं डिस्कशन चालू होतं त्यांचं. आणि ते बघा समोर जे मंदिर दिसतंय तिथे आपल्याला जायचं आहे. मंदिराचा कळससुद्धा दिसतोय. तिथे जाताना श्री स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरसुद्धा लागतं. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे, किती बाहेर गरमी असू द्या काही असू द्या, जसं आपण मंदिराच्या आत पाय टाकतो ना, पाय टाकल्या बर्फासारखं गार लागते आधी, इतकं थंड असतं. आतमध्ये अशी गुफा आहे, गुफेतून आपल्याला जावं लागतं. आणि मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आपण इथे गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. आणि बाजूलाच अशी छोटी मंदिरंसुद्धा आहेत आणि मूर्तीसुद्धा आहे. पण जेवढी पण गुफा आहे ना तिथे खूप अशी जी लादी आहे ना ती खूप अशी गार लागते. आणि ह्या साईडनी यायचं आणि ह्या साईडून बाहेर यायचं, असे 2 ह्याला दरवाजे आहेत. आणि ही लादी प्रचंड गार असते. हा जो दगड असतो ना, ही जी लादी पाय आतमध्ये ठेवल्यानंतरच इतकी गार आहे ना, जसं काय आपण बर्फावरच पाय ठेवला आहे की काय. त्यामुळे इकडे जर का आलो ना आपण तर इकडे हे मंदिरातसुद्धा जायचं. खूप छान वाटतं मंदिरमध्ये गेल्यानंतर, कारण लादी पूर्ण थंडगार असते. आणि बाकी पुढचा व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते.